श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. दुष्टांच्या संगतीने सदाचार लोप पावतो. समर्थ म्हणाले, वाईट दुष्ट लोकांच्या संगतीत राहिल्यास मनुष्य देहाचं चांगलं गुण आणि सवयी हळूहळू नष्ट होतात. आता विचार करा, जर आपल्याला चांगले गुण असतील, आपल्यामध्ये चांगल्या सवयी असतील, आपल्याला ठाऊक आहे, परंतु जर आपण वाईट लोकांच्या संगतीत जर राहिलो तर आपल्याकडच्या ज्या चांगल्या सवयी आहेत, चांगले गुण आहेत, ते हळूहळू काय होतील, कमी होतील, नष्ट होतील. आपल्याला सुद्धा कळणार नाहीये, कारण का संगतीने संगत वाढत जाते. जसा चांगला सुगंध वाईट वासाने कमी होत असतो, तसाच सदाचारही वाईट संगतीमुळे नष्ट होतो. आता ज्यावेळी बघा, घरामध्ये आपण उदबत्ती लावली, अगरबत्ती लावतो की नाही देवासमोर, ती लावल्यानंतर प्रत्यक्षात घरामध्ये किती आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. कारण का, त्या वासाने, त्या सुगंधाने. परंतु एखाद्या ठिकाणी आपल्याला बघा, प्रत्यक्षात प्रवासाला निघायचं आहे. प्रवास करत असताना आपण रस्त्यातून चालत जातो, बरोबर आहे. घरातून निघत असताना त्या शर्टावर बघा प्रत्यक्षपणे आपण काय करतो, सेंट मारतो की नाही, परफ्यूम मारतो की नाही. आणि मारल्यानंतर आपण ज्यावेळी प्रवासाला निघतो त्यावेळी त्या रस्त्यामध्ये अनेक प्रकारच्या कचराकुंडी असतात, बरोबर. मग तिथे गेल्यानंतर आपण मारलेला जो परफ्यूम असेल किंवा आपण मारलेला जो बघा प्रत्यक्ष सेंट असेल, तिथे वास येतच नाहीये. कारण प्रत्यक्षात जिथे कचराकुंडी आहे त्या कचराकुंडीचा इतका वास असतो की बघा प्रत्यक्षात आपण मारलेला जो सेंट असेल, परफ्यूम असेल, तिथे चालत नाही. कारण का, भाग कसा दिलेला आहे, चांगला सुगंध का नष्ट होत गेला, कारण प्रत्यक्षात वाईट सुगंध पाहायला मिळाला, बरोबर ना. म्हणून लक्षात ठेवा, भाग का दिलेला आहे. आणि संगत मनुष्य देहाच्या स्वभावावर मोठा परिणाम करत असते. चांगली संगत असेल, वाईट संगत असेल, आपण स्वतःहून पाहिली पाहिजे. चांगली संगत जेव्हा असते तेव्हा बघा लोक आपल्या बाजूने कधीही पाहायला मिळत नाही. परंतु जेव्हा आपला देह वाईट मार्गाला जात आहे तेव्हा कुठून कुठून लोक कशी येतील ते सुद्धा आपल्याला कळणार नाही. मग आपल्या स्वभावावर कसा परिणाम होतो, कारण लोकांना तेवढंच हवं असतं की ही व्यक्ती वाईट मार्गाला जावी, याच्या हातून काहीतरी वाईट घडावं आणि लोकांनी बघा प्रत्यक्षपणे टाळ्या वाजवाव्यात. ज्यावेळी आपण एखादे चांगलं कार्य करतो त्याची वाहवा संपूर्ण गावभर होते का, बघा नाही होतो. कारण का, कारण चांगलं घडलेलं वाईट लोकांना ते प्रत्यक्ष पाहवत नाहीये. परंतु आपल्या हातून बघा एखादं वाईट कार्य घडू दे, अहो सकाळी घडलेलं अहो प्रत्यक्ष 2 सेकंदात 2 मिनिटात पूर्णपणे त्या परिसरामध्ये अशी बातमी पसरते की बघा आपल्याला घराबाहेर पडायला मुश्किल होतं. कारण का, आपला देह कुठेतरी चुकलेला आहे. म्हणून वाईट संगतीमुळे चुकीच्या सवयी सुद्धा लागत असतात. आता चुकीच्या सवयी लागू नये यासाठी आपल्याला प्रथमतः ते वाईट संगत बाजूला करायला हवी. आपल्यामध्ये असणारे चांगले विचार असतील, नैतिकता बघा ती सुद्धा कमी कमी होते. आता चांगल्या विचारांमध्ये आपला देह आहे की नाही हे आपल्याला पाहता यायला हवं. आयुष्य सुद्धा चुकीच्या दिशेने जाऊ शकतो. योग्य तो जर निर्णय घेतला नाही तर शेवटी काय आहे, बरोबर की नाही. चुकीच्या दिशेने कोण जातं, तर आपला देह जातं. का, कारण निर्णय चुकीचा घेतला.
नेहमी चांगल्या किंवा सुसंस्कृत लोकांची संगत निवडणं फार गरजेचं आहे. आता विचार करा, आपण शालेय जीवनामध्ये परीक्षा दिल्या, शालेय जीवनामध्ये आपण प्रवेश केला. ज्यावेळी परीक्षा दिल्या त्यावेळी आपल्याला योग्य तो रिझल्ट, योग्य तो निकाल आपल्याला पाहायला मिळाला? नक्कीच. किती मार्क मिळाले, त्या मार्कांबरोबर आपल्याला बघा आपला स्वभावसुद्धा तिथं लिहिला गेला. त्याची वागणूक कशी होती, तिची वागणूक कशी होती, मग तिथे लिहितात बरी होती, असाधारण, बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर मस्तीखोर होती, किंवा चांगले विचार नव्हते, असे लिहिलेले असतात त्या प्रगती पुस्तकावर. मग आपण आपला जो प्रोग्रेस रिपोर्ट असायचा, आपला जो निकाल असायचा, तो आपण लपवून ठेवायचो का? कारण प्रत्यक्षात असं लिहिलेलं आहे. मग ते जेव्हा लोकांना कळतं तेव्हा आपण आपल्या चेहरा लपवतो. म्हणून समर्थ म्हणाले, चांगल्या आणि सुसंस्कृत लोकांची संगत निवडणं फार गरजेचं आहे. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक हुशार आणि चांगला मुलगा होता. तो सुरुवातीला अभ्यासात सुद्धा चांगला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिक सुद्धा होता. पण काही दिवस उलटून गेल्यानंतर, काही काळानंतर त्याची मैत्री काही वाईट मुलांशी झाली. आता प्रामाणिक होता, अभ्यासात सुद्धा चांगला होता, परंतु असे काही मित्र त्याच्या आयुष्यात आले तेव्हा बघा प्रत्यक्षात त्याची मैत्री सुद्धा वाढत गेली, ती सुद्धा वाईट मित्रांशी. त्या मुलांबरोबर राहून राहून दररोज रेग्युलर जाणारा मुलगा तो आता शाळा बुडवू लागला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खोटं बोलू लागला, चुकीच्या सवयी अंगीकारू लागला. त्याच्या आईवडिलांना आता खूप काळजी वाटू लागली की असं बघा काय घडले जेणेकरून माझा मुलगा, माझी मुलगी प्रत्यक्षात अशा प्रकारे वागू लागलेली आहे, खोटं बोलायला लागली आहे. चुकीची सवय बघा, प्रत्यक्षात त्या चुकीच्या सवयीमध्ये तो माझा मुलगा किंवा माझी मुलगी गेलेली आहे, शाळा बुडवू लागलेली आहे. मग एके दिवशी त्याच्या शिक्षकांनी त्याला समजावले आणि चांगल्या मित्रांची संगत ठेवण्याचा सल्ला दिला. त्याला आपली चूक समजली. आता त्याने वाईट संगत सोडली. जे मित्र होते त्या मित्रांशी बघा बोलण्याचं सुद्धा बंद केलं आणि पुन्हा चांगल्या मार्गावर आला. समर्थ म्हणाले, मनुष्य देह ज्या वातावरणात राहतो ना, त्या वातावरणाचा त्याच्यावर प्रभाव पडत असतो. वाईट लोकांच्या सहवासात राहिल्यास त्याच्या सवयी, विचार आणि वर्तन आपल्यात येऊ लागतात. त्यामुळे सदाचार हळूहळू नष्ट होत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्यात आपली जोडीदार असेल, मित्र असतील तर ते निवडताना सावध राहा. कशा प्रकारे तू तुझा जोडीदार ठरवत आहेस, कशा प्रकारे तू तुझे मित्र ठरवत आहेस. कारण चांगल्या लोकांसोबत राहिल्यास चांगले गुण सुद्धा वाढत असतात, चांगले विचार सुद्धा तुझ्या मनामध्ये, डोक्यामध्ये येत असतात. परंतु वाईट संगतीमध्ये जर तुझा देह राहिला तर मात्र यातून सुटका नाहीये. म्हणून वाईट संगतीपासून दूर राहा, हेच खरं शहाणपणाचं लक्षण आहे. म्हणून नेहमी चांगल्या संगतीची निवड कर. कारण संगतच आपलं आयुष्य घडवतं आणि एखाद्या वेळी जर वाईट सवय लागली किंवा वाईट विचारांमध्ये जर आपला देह प्रत्यक्षात पाहायला मिळालं ना, तर संगतीबरोबर आपलं आयुष्य सुद्धा बिघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आयुष्य घडलं पाहिजे, बिघडता कामा नये. मग बिघडवणारा कोण आहे? तर प्रत्यक्षात आपलाच देह. कारण ज्या संगतीमध्ये आपला देह अडकला त्या संगतीतून सुटका झाली पाहिजे. आता ती सुटका कशी होईल, काय करणं आहे? समर्थ म्हणाले, काय कारण असू शकतं? जेव्हा आपण एखाद्या मित्राशी बोलायला जात असतो त्यावेळी
त्या मित्राचा स्वभाव कसा आहे, त्याची वागणूक कशी आहे, त्याचे विचार कसे आहेत, हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्यानुसार बघा प्रत्यक्षात आपलं आणि त्यांची मैत्री यामध्ये संबंध वाढवले गेले पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणाले, दुष्टांच्या संगतीने सदाचा सुद्धा लोप पावत असतो. जय जय रघुवीर समर्थ.